तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहे सगळे? तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी सायन्स विथ ओम या यूट्यूब चॅनलवरती. ओके, तर आपण भरपूर 2-3 चॅप्टर यूट्यूबला कव्हर केले आहेत. पहा, ग्रॅव्हिटेशन चॅप्टर पण आपल्याला यूट्यूबला आपण कव्हर केलेला आहे. पण तुमच्या आता नेमकं फर्स्ट सेमिस्टर या एक्झामच्या दृष्टीने आपण ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरचा वन शॉट व्हिडिओ घेणार आहेत. पहा, म्हणजे 1 hour बिफोर एक्झाम. तुम्ही एक्झामच्या अगोदर 1 तास जरी हा व्हिडिओ पाहून गेलात तरी तुम्हाला कोणत्याही क्वेश्चन मध्ये या चॅप्टरच्या अडचण येणार नाही. म्हणजेच वन शॉट व्हिडिओचा उद्देश काय? पहा, एक्झामच्या अगोदर हा व्हिडिओ पाहून जाणार म्हणजे तुमची रिव्हिजन होणं. पहा, तुम्ही अगोदर या चॅप्टरचा अभ्यास केलेला आहे, फक्त आता तुम्हाला गरज कशाची? रिव्हिजनची. म्हणजे तो रिव्हिजन आपण चांगल्या प्रकारे, आणि या व्हिडिओमध्ये जे जे आपण घेणार आहेत ते एक्झामच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. त्याच्या पलीकडे काही करण्याची तुम्हाला गरज नाही. फक्त या व्हिडिओमध्ये मी जे सांगतोय ते तुम्ही नीट लिहून घ्या. त्यानंतर क्वेश्चन आन्सर पाठ करण्याचा काय करा, प्रयत्न करा. तर ग्रॅव्हिटेशनचा वन शॉट व्हिडिओ आपण स्टार्ट करूत. पहा, तर फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय ग्रॅव्हिटेशन. तर सगळ्यात अगोदर ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय पाहिलं होतं आपण. पहा, ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय? गुरुत्वाकर्षण. याला मराठीत काय म्हणतात? गुरुत्वाकर्षण. आता ग्रॅव्हिटेशनचा शोध कसा लागला काय हे तुम्ही 10th म्हणण्यापेक्षा तुम्ही 5वी पासून पाहत आलात. ग्रॅव्हिटेशनचा शोध कसा लागला काय ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही 5th स्टँडर्ड पासून पाहत आलेले आहेत. पहा, ग्रॅव्हिटेशनचा शोध कोणी लावला बरं? ग्रॅव्हिटेशनचा शोध कोणी लावला? सर आयझॅक न्यूटन. ग्रॅव्हिटेशनचा शोध कोणी लावला? सर आयझॅक न्यूटन. आता तुम्हाला एक पुस्तकात डायग्राम दिली. पहा, आता या डायग्राम मधून तुमच्या काय लक्षात येतंय? तुम्ही एक स्टोरी ऐकली असेल, बरोबर? आता त्या स्टोरीमध्ये तुम्ही 5वी पासून स्टोरी ऐकत आलेत. पहा, काय काय स्टोरी आहे? तर पहा, न्यूटन एकदा ऍपलच्या झाडाखाली काय करत होता? झोपलेला होता, बरोबर? मग त्या ऍपलच्या झाडाखाली झोपलेला असताना त्याच्या डोक्यावर काय पडलं? पहा, सफरचंद. त्याच्या डोक्यावर काय पडलं? सफरचंद. आता तुम्ही म्हणता त्याच्या डोक्यावर सफरचंद ऐवजी मोठा दगड पडायला पाहिजे होता आणि ते तेव्हाच जायला पाहिजे होतं, म्हणजे आम्हाला आता वैताग झाला नसता. तर तसं काही नाही. पहा, त्यांनी भरपूर चांगल्या गोष्टी देऊन गेलेल्या आहे आपल्याला, किंवा भरपूर गोष्टीचा चांगला रिसर्च केलेला आहे. तर तो झोपेत असताना त्याच्या डोक्यावर काय पडलं? ऍपल पडलं, बरोबर? मग ऍपल पडल्यानंतर त्याने ते ऍपल हातात घेतल्यानंतर त्याने काय विचार केला की ऍपल हे खालीच का पडलं, बरोबर? ऍपल हे खालीच का पडलं, किंवा ऍपलची डायरेक्शन ही व्हर्टिकली डाऊनवर्डच का आहे? पहा, त्याने काय विचार केला? ऍपलची डायरेक्शन ही व्हर्टिकली डाऊनवर्डच का आहे? ऍपल हे वर का गेलं नाही, किंवा ऍपल हे असं हॉरिझॉन्टल डायरेक्शननी का पडलं नाही, बरोबर? असं हॉरिझॉन्टल का पडलं नाही, असं तिरकं का गेलं नाही? ऍपलची डायरेक्शन ही व्हर्टिकली डाऊनवर्डच काय? त्याने का विचार केला? ऍपलची डायरेक्शन ही व्हर्टिकली डाऊनवर्डच काय? ओके, त्यांनी काय विचार केला? ऍपलची डायरेक्शन ही व्हर्टिकली डाऊनवर्डच काय? त्यांनी भरपूर रिसर्च केल्यानंतर हे पहा, ग्रॅव्हिटेशनचा शोध कोणी लावला? सर आयझॅक न्यूटन. ओके, ग्रॅव्हिटेशनचा शोध कोणी लावला? सर आयझॅक न्यूटन. मग त्याने भरपूर रिसर्च केल्यानंतर त्याच्या काय लक्षात आलं की हे जे ग्रॅव्हिटेशन आहे, पहा, म्हणजेच हे ऍपल जो खाली पडतो, किंवा अर्थ ही प्रत्येक गोष्टीला स्वतःकडे काय करत असते? अट्रॅक्ट. अर्थ ही प्रत्येक वस्तूला स्वतःकडे काय करत असते? अट्रॅक्ट. मग ती स्वतःकडेच काय अट्रॅक्ट करते, किंवा ती व्हर्टिकली डाऊनवर डायरेक्शननीच काय अट्रॅक्ट करते? मी जर एखादा दगड वर फेकला तर तो खालीच काय येतो, तो वर का जात नाही? असं त्यांनी भरपूर रिसर्च केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, पहा, पृथ्वीवर एक फोर्स प्रेझेंट आहे. पहा, पृथ्वीवर काय प्रेझेंट आहे? एक फोर्स. त्या फोर्सचं नाव आहे, पहा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्या फोर्सचं नाव काय आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. याला शॉर्ट मध्ये GF म्हणतात. शॉर्ट मध्ये काय म्हणतात? GF. तुम्हाला पूर्ण शब्द जेव्हा तुम्ही फॉर्म्युला लिहितात तेव्हा पूर्ण शब्द लिहिण्याऐवजी फक्त काय लिहिले शॉर्ट फॉर्म मध्ये? GF म्हणजे गर्लफ्रेंड नाही. आपला GF सायन्सचा वेगळा आहे. GF म्हणजे काय आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. प्रत्येक वस्तू ही व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनने खाली पडते. पहा, कशी पडते? व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शननी खाली पडते. पहा, बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कशामुळे पडते? बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर त्यांनी भरपूर रिसर्च केल्यानंतर त्याच्या काय लक्षात आलं? पृथ्वीवर एक फोर्स प्रेझेंट आहे. त्या फोर्सचं नाव काय आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्या फोर्समुळे प्रत्येक वस्तू पृथ्वीकडे काय काय होत असते? अट्रॅक्ट होत असते. प्रत्येक वस्तू पृथ्वीकडे काय होत असते? अट्रॅक्ट. तर ही स्टोरी तुम्ही 5वी पासून ऐकत आले. ही स्टोरी तुम्ही 5वी पासून ऐकत आलात. ही काही नवीन नाहीये तुमच्यासाठी. ओके, ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध कसा लागला? अलग लक्षात. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध कसा लागला? लक्षात आलं का? तर हे काय बेसिक कन्सेप्ट आहेत. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध कोणी लावला? तर कोणी लावला ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध? सर आयझॅक
न्यूटन. ओके, त्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शननेच लागतो. पा हा जे ॲपल आहे, ॲपल असं व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनच खाली पडणार आहे, काय असं इकडे जाणार नाही किंवा कुठं वर जाणार नाही. ओके, हे लक्षात आलं असेल. तर नेक्स्ट पॉईंट आहे पहा, फोर्स अँड मोशन. नेक्स्ट पॉईंट काय आहे, फोर्स अँड मोशन. तर पहा, वी हॅव सीन दॅट अ फोर्स इज नेसेसरी टू चेंज द स्पीड ॲज वेल ॲज द डायरेक्शन ऑफ अँड मोशन ऑफ अँड ऑब्जेक्ट. म्हणजेच तुम्हाला एखाद्या ऑब्जेक्टची डायरेक्शन चेंज करायची. पहा, सपोज हा पेन आहे, हा पेन कसा आहे मोशन मध्ये, हा पेन कसा आहे मोशन मध्ये. पण याच पेनाची जर तुम्हाला डायरेक्शन चेंज करायची, सॉरी, याच पेनची तुम्हाला काय चेंज करायची डायरेक्शन. हा पेन कसा आहे मोशन मध्ये, या पेनची तुम्हाला काय चेंज करायची डायरेक्शन. म्हणजेच तुम्हाला या पेनवर काय लावावं लागेल, फोर्स लावावं लागेल. या पेनवर तुम्हाला काय लावावं लागेल, फोर्स. तेव्हाच त्या पेनची डायरेक्शन काय होणार आहे, चेंज होणार आहे. तर फोर्स सांगा, फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. आता तुम्ही 9वीला असताना पहा, मोशनचे 3 लॉ पाहिले. मोशनचे 3 लॉ म्हणजे न्यूटनचे 3 लॉ पाहिले. 9वीला असताना न्यूटनचे किती लॉ पाहिले, 3. तर न्यूटनने त्याच्या फर्स्ट लॉ मध्ये काय सांगितलं बघा, सांगा. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन काय, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन काय, आणि न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन काय सांगा. मोशन मध्ये मला सांगा सगळ्यात अगोदर मोशन म्हणजे काय सांगा. फर्स्ट लॉ ऑफ मोशन काय, त्यानंतर सेकंड लॉ काय. हे बेसिक आहे, तुम्हाला याच्यात दिलेलं आहे, फक्त सांगतो पहा लिहून देण्याऐवजी. आणि थर्ड लॉ काय. तर न्यूटनचा फर्स्ट लॉ काय सांगतो पहा, एव्हरी बॉडी इन अ स्टेट ऑफ रेस्ट और इन अ स्टेट ऑफ मोशन. म्हणजे या जगातली प्रत्येक वस्तू एक तर कशी असणार आहे, स्टेट असणार आहे किंवा कशी असणार आहे, मोशन मध्ये असणार आहे. काय सांगितलं त्यांनी, एव्हरी बॉडी इन अ स्टेट ऑफ रेस्ट और इन अ स्टेट ऑफ मोशन अनलेस इट इज ऍक्टेड अपॉन बाय अन एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स. जोपर्यंत त्या वस्तूवर मी एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ऍक्ट करत नाही, तोपर्यंत ती वस्तू स्वतःची जागा चेंज करणार आहे का, नाही. तेच काय न्यूटन्स फर्स्ट लॉ आहे, तोच काय आहे न्यूटन्स फर्स्ट लॉ. मी काय म्हणलं, एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स. कोणता फोर्स, एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स. एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स. आता अनबॅलन्स फोर्स काय असतो ते आपण सगळं डिटेलमध्ये चॅप्टर शिकवताना तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. आता आपल्याला इतका टाइम नाही की आपण ते पण आता घेत बसायचं, त्यातच 1 तास जाईल आपलं. मग म्हणजेच एखादी वस्तू पहा, ती वस्तू स्वतःची जागा कुठपर्यंत चेंज करणार नाही, जोपर्यंत मी त्या वस्तूवर एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स काय करणार नाही, ऍक्ट करणार नाही. ओके, मग न्यूटनचा सेकंड लॉ काय सांगतो, न्यूटनचा सेकंड लॉ फोर्सचा फॉर्म्युला देतो पहा. न्यूटनचा सेकंड लॉ कशाचा फॉर्म्युला देतो, फोर्स. न्यूटनचा सेकंड लॉ कशाचा फॉर्म्युला देतो, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. हे मोमेंटम वरून देतो. कशावरून देतो, मोमेंटम वरून. न्यूटनचा सेकंड लॉ कशाचा फॉर्म्युला देतो, फोर्स. आणि न्यूटनचा थर्ड लॉ काय सांगतो पहा, ऍक्शन अँड रिॲक्शन. न्यूटनचा थर्ड लॉ काय सांगतो, ऍक्शन अँड रिॲक्शन. असं एक तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगितलंय पहा. पूर्ण डिटेल मध्ये पाहायचं असलं तर 9वीच्या पुस्तकात पहा. ओके, न्यूटनचा थर्ड लॉ काय सांगतो, एव्हरी ऍक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. न्यूटनचा थर्ड लॉ काय सांगतो, एव्हरी ऍक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. म्हणजे प्रत्येक ऍक्शनला काय आहे, रिॲक्शन आहे. मी जितकी जोरात एखाद्या भिंतीवर बुक्की टाकेल, तितकं जोरात मला वापस परत काय होईल, लागल. म्हणजेच मी काय केली, ऍक्शन, मला काय भेटली, रिॲक्शन. तुम्ही जितका जास्त घरच्याला त्रास देता तितकं जास्त तुम्हाला घरचे त्रास देणार. म्हणजेच तुम्ही काय केली, ऍक्शन, तुम्हाला भेटली काय, रिॲक्शन. आज काय सांगतो न्यूटनचा थर्ड लॉ सांगतो पहा. तर आलं लक्षात, फोर्स काय, फोर्सचा फॉर्म्युला लक्षात आला का, मास इंटू ऍक्सेलरेशन. फोर्सचं एसआय युनिट काय बरं, फोर्सचं एसआय युनिट काय आहे सांगा. फोर्सचं एसआय युनिट काय आहे, न्यूटन. फोर्सचं एसआय युनिट काय आहे, न्यूटन. त्याला एन नी दाखवतात, और एन. और मास कशात मोजतात सांगा, मास कशात मोजतात, किलोग्रॅम. मास कशात मोजतात, किलोग्रॅम. ऍक्सेलरेशन कशात मोजतात, मीटर पर सेकंद स्क्वेअर. ऍक्सेलरेशन कशात मोजतात, मीटर पर सेकंद स्क्वेअर. म्हणजेच न्यूटन म्हणा, त्याला एन म्हणा, किंवा किलोग्रॅम मीटर पर सेकंद स्क्वेअर. किलोग्रॅम मीटर पर सेकंद स्क्वेअरलाच काय म्हणतात, न्यूटन. यालाच काय म्हणतात, न्यूटन. तर इथपर्यंत लक्षात आलं का ग्रॅव्हिटेशन काय असतं, ग्रॅव्हिटेशनचा शोध कसा लागला, फोर्स काय, मोशन काय. इथपर्यंत ह्या गोष्टी लक्षात आल्या का पहा. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का, अडचण असेल तर विचारू शकता. इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का, विचारा. चला, इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का. तर नेक्स्ट पॉईंट आहे पहा आपला, सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. ओके,
त्यानंतरचा पॉईंट काय आपला सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. आता सर्क्युलर मोशन हा शब्द काय तुमच्यासाठी नवीन नाही, पण सेंट्रिपिटल फोर्स हा शब्द तुमच्यासाठी नवीन असेल. पहा सेंट्रिपिटल फोर्स काय समजून सांगतो. त्या अगोदर सर्क्युलर मोशन काय सांगा बरं. द मोशन अलॉंग अ सर्क्युलर पाथ इज कॉल्ड द सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन म्हणजे काय, द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग अ सर्क्युलर पाथ इज कॉल्ड एज सर्क्युलर मोशन. म्हणजे सपोज हा ही मोशन कशी झाली सर्क्युलर, ही मोशन कशी झाली सर्क्युलर. आता सपोज एक 400 मीटरचा ट्रॅक आहे. कसा आहे हा 400 मीटरचा ट्रॅक आहे. हा 400 मीटरचा ट्रॅक मी 1 मिनिट 10 सेकंदात मारतोय. 400 मीटरचा ट्रॅक मी 1 मिनिट किती सेकंदात मारतोय 10. आता प्रत्येक वेळेस मी 1 मिनिट जर 10 सेकंदात मारलं तर याला म्हणतात युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. यालाच काय म्हणतात युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, UCM. यालाच काय म्हणतात युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता तुम्हाला पेपरला सर्क्युलर मोशनची डेफिनेशन नाही विचारणार, पण सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन तुम्हाला पेपरला विचारतात. पहा ते काय, फोर्स ऍक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट. आता ही झाली सर्क्युलर मोशनची. आता त्यानंतर सेंट्रिपिटल फोर्सची पहा काय डेफिनेशन काय आहे. फोर्स ऍक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग अ सर्कल इज कॉल्ड एज सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, आता तुम्ही लहानपणी एक एक्सपेरिमेंट केला असेल. पहा एक दगड बांधला असेल पहा दोरीला. दगड बांधला असेल आणि त्यानंतर दगड काय करतात तुम्ही फिरवतात. दगड काय करतात फिरवतात. आणि दगड फिरवल्याच्या नंतर तुम्हाला एक असं बोटापाशी टेन्शन आल्यासारखं वाटतं. टेन्शन म्हणण्यापेक्षा कोणता तरी फोर्स लागतोय बोटापाशी असं तुम्हाला एक्सपिरियन्स होतं. पहा कुठं बोटापाशी तुम्ही जेव्हा असं फिरवत असतात ना तेव्हा बोटापाशी एक तुम्हाला फोर्स लागतो असं काय होतं एक्सपिरियन्स. मग तोच फोर्स, त्या फोर्सचं नाव काय सेंट्रिपिटल फोर्स. त्या फोर्सचं नाव काय सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स, त्या फोर्सचं नाव काय आहे सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे जरी दगड इथपासून जर मी सोडला तर ही काय झाली त्याची व्हेलोसिटी. ही काय झाली त्याची व्हेलोसिटी. ही काय झाली व्हेलोसिटी. हे सपोज दगड आहे, दगडाचं हे काय झालं मास. हे काय झालं मास. आणि या इथपासून हे काय झालं त्याची रेडियस. ही काय झाली त्याची रेडियस. मग जर मला सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला तयार करायचा असला, काय म्हणलं मी सेंट्रिपिटल फोर्सचा मला काय तयार करायचं फॉर्म्युला, तर काय होईल mv² r. mv² r हा काय सेंट्रिपिटल फोर्सचा काय फॉर्म्युला आहे. पहा काय सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. m बी द मास ऑफ द ऑब्जेक्ट, v बी द व्हेलोसिटी आणि r बी द डिस्टन्स फ्रॉम द मीन पोझिशन किंवा r बी द रेडियस ऑफ द ऑब्जेक्ट. ओके इथपर्यंत लक्षात आलं का. दोन कन्सेप्ट आहेत पहा, सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स. सर्क्युलर मोशन म्हणजे काय, द मोशन अलॉंग अ सर्क्युलर पाथ इज कॉल्ड एज अ सर्क्युलर मोशन. आणि सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, फोर्स ऍक्ट ऑन एन एनी ऑब्जेक्ट इट इज ऍक्टेड टुवर्ड्स दी सेंटर ऑफ द सर्कल किंवा मुव्हिंग अलॉंग अ सर्कल ऍक्टेड टुवर्ड्स दी सेंटर ऑफ सर्कल. टुवर्ड्स दी सेंटर ऑफ सर्कल. टुवर्ड्स दी सेंटर ऑफ सर्कल. यालाच काय म्हणतात, यालाच काय म्हणतात सेंट्रिपिटल फोर्स. यालाच काय म्हणतात सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स ही कन्सेप्ट लक्षात आली का. सर्क्युलर मोशन म्हणजे काय आणि सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय ही कन्सेप्ट लक्षात आली का. कोणाला काय अडचण असेल तर कमेंट करू शकतात, काय अडचण नाही. ओके तर दोन डेफिनेशन मध्ये तुम्हाला IMP काय आहे सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन पेपरला विचारतात, पाठ करून ठेवायची. ओके तर त्यानंतर पहा केपलरचे लॉ येतात. त्यानंतर काय केपलरने आपल्याला किती लॉ दिले 3 लॉ दिले. पहा केपलरने किती लॉ दिले 3. तर केपलर फर्स्ट लॉ, केपलर सेकंड लॉ आणि केपलर थर्ड लॉ. तर 3 लॉ काय आहेत ते समजून घ्या. त्या अगोदर हा पॉईंट तुम्हाला पेपरच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. पहा व्हेरी 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 इम्पॉर्टंट. पेपरच्या दृष्टीने काय आहे व्हेरी 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 इम्पॉर्टंट आहे. पहा म्हणजेच हा हे केपलरचा लॉ क्वचित एखादं वर्ष बोर्डचं गेलं असेल की त्या वर्षी केपलरचा लॉ पेपरला विचारलेलं नाही. तर बऱ्यापैकी केपलरच्या लॉ पेपरला विचारतात. त्यामुळे तुम्हाला काय करायचं याचे स्टेटमेंट पाठच करून ठेवायचे. पहा जरी तुम्हाला हा लॉ समजला नाही तरी स्टेटमेंट काय करायचे पाठ करायचे. तरी आता मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. पहा आता मला सांगा सपोज आपली अर्थ कशी आहे. आता केपलरने त्याच्या लॉ मध्ये सांगताना आपली अर्थ सर्क्युलर आहे का नाही. आता सपोज हा काय एक सर्कल आहे, हा काय सपोज एक सर्कल आहे बरोबर. आणि हा कसा आहे इलिप्टिकल ऑब्जेक्ट आहे. कशी ऑब्जेक्ट आहे इलिप्टिकल. म्हणजेच केपलरने सांगताना काय सांगितलं आपल्या अर्थचा शेप हा सर्क्युलर आहे का. आपल्याच्या अर्थचा शेप आहे पहा हा सर्क्युलर आहे का नाही. हा कसा आहे इलिप्टिकल आहे. कसा आहे इलिप्टिकल. हा आपल्या ज्या अर्थचा शेप आहे पहा तो कसा आहे इलिप्टिकल आहे. आता मला सांगा मी जर सर्क्युलरला हा पॉईंट घेतला, ओके सर्क्युलरला हा पॉईंट घेतला आणि इलिप्टिकलला हा पॉईंट घेतला. आता मी सर्क्युलरला हा पॉईंट घेतल्यानंतर मी कुठपासून जरी लाईन काढली तरी माझी
जी रेडियस आहे किंवा ती माझी डायमीटर आहे ती कशी असणार आहे सेम. जर ही माझी 5 मीटर असली तर ही पण काय असणार 5 मीटर, हे पण काय असणार 5 मीटर, हे पण काय असणार 5, ही पण काय 5, ही पण काय 5 आणि ही पण काय 5. कारण की हे कसं आहे सर्क्युलर आहे, हे कसं आहे सर्क्युलर. पण केपलरने त्याच्या लॉ मध्ये सांगताना काय सांगितलं, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स. हा जो प्लॅनेटचा ऑर्बिट आहे तो कसा आहे सर्क्युलर नसून कसा आहे इलिप्टिकल आहे. कसा आहे इलिप्टिकल. आता मी जर याचा सेंटर हा कन्सिडर केला आणि इथपासून एक लाईन काढली आणि इथपासून एक लाईन काढली तर हा कोणता ऍक्सिस झाला बरं, हा कसा ऍक्सिस झाला मेजर ऍक्सिस. हा कसा ऍक्सिस झाला मेजर ऍक्सिस. आणि जो हा ऍक्सिस आहे पहा तो ऍक्सिस कसा झाला मायनर ऍक्सिस. हा ऍक्सिस कसा झाला मायनर ऍक्सिस. म्हणजेच याला म्हणतात काय म्हणतात त्याला सांगा, याला काय म्हणतात इक्वेटर आणि याला काय म्हणतात पोल. याला काय म्हणतात पोल. म्हणजे जर मी एखादी ऑब्जेक्ट इलिप्टिकल घेतली तर त्याचं सेम येणार आहे का नाही. म्हणजे एक त्याला मेजर ऍक्सिस भेटणार आहे आणि एक कसा भेटणार आहे मायनर ऍक्सिस. म्हणजेच त्यांनी मग त्याच्या लॉ मध्ये काय सांगितलं अर्थचा शेप कसा आहे इलिप्टिकल आहे. अर्थचा शेप कसा आहे इलिप्टिकल. मग अर्थचा शेप जर इलिप्टिकल असला तर त्याचा एक मेजर ऍक्सिस निघणार आणि एक कसा ऍक्सिस निघणार मायनर ऍक्सिस निघणार. ओके. आता मेजर ऍक्सिस जो आहे पहा त्या मेजर ऍक्सिस वर दोन फोकस असणार. त्या मेजर ऍक्सिस वर किती फोकस असणार दोन. मी याला काय म्हणलं F1 आणि याला काय म्हणलं F2. याला काय म्हणलं मी F2. याला काय म्हणलं मी F1 आणि याला काय म्हणलं F2. मग जो सन आहे पहा जो सन आहे तो सन एका फोकायवर काय असतो प्रेझेंट. तो सन काय एका फोकायवर काय असतो प्रेझेंट. म्हणजेच त्यांनी त्याच्या लॉ मध्ये काय सांगितलं विथ द सन ऍट वन ऑफ द फोकाय. एका फोकायवर सन काय प्रेझेंट. फोकाय काय इट इज द प्लुरल नाउन ऑफ फोकस. इट इज द अनेक वचन आहे पहा कशाचं फोकसचं आहे. फोकसचं काय ते अनेक वचन आहे पहा काय फोकाय कशाचं अनेक वचन आहे फोकसचं. ओके. म्हणजेच त्यांनी त्याच्या लॉ मध्ये सोपं आहे पहा काय सांगितलं द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन इज ॲट वन ऑफ दी फोकाय. म्हणजेच आपली जी अर्थ आहे अर्थ सर्क्युलर नसून कशी आहे इलिप्टिकल. आपण त्याला दंडगोलाकार म्हणतो. काय म्हणतो त्याला दंडगोलाकार. आपली सर्क्युलर अर्थचा शेप हा सर्क्युलर नसून कसा आहे इलिप्टिकल आहे. मग इलिप्टिकल जर अर्थचा शेप असला तर त्याला दोन फोकाय आली. ओके. आपण मॅथ मध्ये पाहिलं ना जर एखादी ऑब्जेक्ट इलिप्टिकल असते तर त्याला किती फोकस असतात दोन. एकाला मी काय म्हणलं F1 एकाला काय म्हणलं F2. मग त्यांनी त्याच्या लॉ मध्ये सांगताना काय सांगितलं जी सन आहे पहा तो सन एका फोकायवर काय आहे प्रेझेंट आहे. तो सन एका फोकायवर काय आहे प्रेझेंट. ओके. हा काय केपलरचा फर्स्ट लॉ इथं डायग्राम दिली पहा. म्हणजे हा सपोज एक फोकाय हा फोकाय आणि त्या फोकायवर काय आहे सन काय आहे सिच्युएटेड आहे. त्या फोकायवर सन काय आहे सिच्युएटेड. त्या फोकायवर सन काय आहे सिच्युएटेड. ओके. आलं लक्षात. केपलरचा फर्स्ट लॉ लक्षात आला का. हा. त्यानंतर केपलरचा सेकंड लॉ काय सांगतो पहा द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स आउट इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स आउट इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजेच काय सांगितलं त्यांनी हा जे लाईन आहेत पहा म्हणजे सपोज मी जर हा एरिया घेतला त्यानंतर मी हा एरिया घेतला. ओके. त्यानंतर मी हा एरिया घेतला. म्हणजेच हा जो एरिया आहे तो कव्हर करण्यासाठी त्याला इक्वल टाइम लागतो. सपोज हा एरिया त्यांनी कव्हर केला 40 डेज मध्ये. हा एरिया किती डेज मध्ये कव्हर केला त्याने 40 डेज मध्ये. तर हा पण एरिया तो 40 डेज मध्येच कव्हर करणार. हा पण एरिया तो किती डे मध्ये कव्हर करणार 40 डेज मध्येच. यालाच केपलरचा सेकंड लॉ म्हणतात. यालाच काय म्हणतात केपलरचा सेकंड लॉ. द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स आउट इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. आलं लक्षात. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का. केपलरचे दोन लॉ पाहिले आपण. केपलरचे किती लॉ पाहिले दोन. फर्स्ट लॉ मध्ये काय सांगितलं द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन इज सिच्युएटेड ॲट वन ऑफ दी फोकाय. हा काय झाला फर्स्ट लॉ. हा काय झाला फर्स्ट लॉ. स्टेटमेंट पार्ट करायचं महत्वाचं काय स्टेटमेंट. त्यानंतर डायग्राम पण तुम्हाला काढता यायला पाहिजे. डायग्राम जर तुम्हाला समजलेली असेल तर काढायला काय अडचण येत नाही. मग त्यानंतर केपलरचा सेकंड लॉ काय सांगतो द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स आउट इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. तो इक्वल एरिया कव्हर करतो पहा कसा इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये. ओके. केपलरचा सेकंड लॉ लक्षात आला का. हा. त्यानंतर केपलरचा थर्ड लॉ काय सांगतो पहा. केपलरचा थर्ड लॉ काय सांगतो सांगा द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. ओके. आता पहा दमका थोडा दमका. हा काय द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स बिटवीन देम. त्यालाच काय म्हणतात केपलरचा थर्ड लॉ. आता मी जर पिरियड ऑफ रिव्होल्यूशन टीने दाखवलं. पिरियड ऑफ रिव्होल्यूशन कशात दाखवलं टीने. पिरियड ऑफ रिव्होल्यूशन
कशाने दाखवलं टीनी. पिरियड ऑफ रिव्होल्यूशन कशाने दाखवलं मी ओके. पिरियड ऑफ रिव्होल्यूशन कशाने दाखवलं टीनी. त्यानंतर मी आर मीन डिस्टन्स कशाने दाखवलं मी आर मीन डिस्टन्स मी कशाने दाखवलं आर मीन डिस्टन्स मी कशाने दाखवलं आर. आता त्यांनी स्टेटमेंट मध्ये जे सांगितले तेच आपल्याला काय करायचंय मांडायचे. काय सांगितलं स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. मी पिरियड ऑफ रिव्होल्यूशनचा मला काय करायचं आहे स्क्वेअर म्हणजेच मी टीचा काय करणार स्क्वेअर. चला लिहून घ्या काय स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन केलं का. स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द. आता डायरेक्टली प्रपोर्शनल साइन काढायचं काय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. म्हणजे हे जी मीन डिस्टन्स मी आर घेतले ना याचा काय करायचं आहे क्यूब. याचा काय करायचं आहे क्यूब. या मीन डिस्टन्सचाच काय करायचं आहे मला क्यूब. तर मला हे इक्वेशन भेटतं पहा काय भेटलं मला टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द आर क्यूब. हे कशावरून भेटलं मला केपलरच्या थर्ड लॉवरून. हे कशावरून भेटलं मला केपलरच्या थर्ड लॉवरून. आता तुम्ही मॅथ मध्ये पाहिला संपा जेव्हा डायरेक्टली प्रपोर्शनल किंवा इनव्हर्सली प्रपोर्शनल हे साइन मला गायब करायचं असतं तेव्हा मी काय घेत असतो कॉन्स्टंट. तेव्हा मी काय घेत असतो कॉन्स्टंट. म्हणजे सांगा मला आता इथं काय सांगा टी स्क्वेअर इज इक्वल टू टी स्क्वेअर इज इक्वल टू. आता डायरेक्टली प्रपोर्शनलच्या साइनच्या जागा मी काय घेतलं इक्वल टू साइन घेतलं. काय घेतलं इक्वल टू. म्हणजे सांगा टी स्क्वेअर इज इक्वल टू के इंटू आर क्यूब. काय झालं टी स्क्वेअर इज इक्वल टू के इंटू आर क्यूब. म्हणजेच मला के ची व्हॅल्यू किती भेटली बरं सांगा. के इज इक्वल टू काय भेटलं सांगा टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब. के इज इक्वल टू मला काय भेटलं टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब. म्हणजेच मला के ची व्हॅल्यू कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय भेटली टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब. आलं लक्षात. केपलरच्या थर्ड लॉवरून मला एक काय भेटला फॉर्म्युला भेटला पहा. केपलरच्या थर्ड लॉवरून मला काय भेटला फॉर्म्युला. ते फॉर्म्युला काय आहे के इज इक्वल टू टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब. मला कोणता फॉर्म्युला भेटला के इज इक्वल टू टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब. ओके. तर केपलरचे 3 लॉ समजले का. केपलरचे 3 लॉ तुम्हाला समजले का अरे समजले असतील ना. हा आता मला नाही वाटत त्याच्या ऐवजी जर तुम्हाला ब्रह्मदेव जरी वरून आला तरी अजून चांगलं समजून सांगू शकतो. जर हे जर तुम्हाला समजत नसतं तर मग तुम्हाला मला नाही वाटत अजून कोणाचं समजून म्हणून. हा तर एकदम सोप्या भाषेत सांगितले. केपलरचा सांगा केपलरचा फर्स्ट लॉ काय सांगतो सांगा The orbit of a planet is an ellipse with the sun is situated at one of the foci. त्यानंतर केपलरचा सेकंड लॉ काय सांगतो सांगा काय सांगतो the line joining the planet and the sun sweeps out equal area in equal interval of time. त्यानंतर केपलरचा थर्ड लॉ काय सांगतो square of its period of revolution is directly proportional to the cube of the mean distance between them. हा काय सांगतो केपलरचा थर्ड लॉ. काय सांगतो केपलरचा थर्ड लॉ. तर लक्षात आलं कितपर्यंत. तर काय सांगितलं मी केपलरचे 3 लॉ खूप महत्वाचे आहेत. 3 लॉचे स्टेटमेंट काय करायचे पाठच करून टाकायचे. पेपरला 100% येतात म्हणजे येतातच. समजले तुम्हाला सांगा अगोदर मला. हा समजले असले तर तुम्हाला स्टेटमेंट पाठ करायला काय अडचण. ओके. त्यानंतरचा पॉईंट पहा न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. त्यानंतरचा पॉईंट काय आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. म्हणजे आता न्यूटन्सनी एक लॉ दिला पहा कशा बाबतीत युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. मग त्यांनी एक स्टेटमेंट दिलं पहा. त्या स्टेटमेंट मध्ये त्यांनी काय सांगितलं एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स. म्हणजे या जगातली प्रत्येक गोष्ट एकमेकाला काय करत असते अट्रॅक्ट करत असते. काय म्हणलं मी एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स इज अट्रॅक्टेड एव्हरी अदर ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स विथ अ डेफिनाइट फोर्स. ते एका फोर्सनी काय करत असते एकमेकाला अट्रॅक्ट करत असते. कशाने अट्रॅक्ट करत असते एका फोर्सनी. त्या फोर्सला मी सपोज एफ म्हणलं. त्या फोर्सला मी काय म्हणलं त्या फोर्सला मी काय म्हणलं सपोज एफ. ओके. त्या फोर्सला मी काय म्हणलं एफ. पा म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्ट एकमेकाकडे काय करत असते अट्रॅक्ट. तो जो फोर्स आहे त्या फोर्सला मी काय म्हणलं एफ. आता तो जो फोर्स आहे पा दिस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द. हा फोर्स जो आहे पा हा डायरेक्टली प्रपोर्शनल आहे कशाशी इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. म्हणजेच M1 M2 प्रोडक्ट ऑफ देअर मासेस ऑफ 2 ऑब्जेक्ट. मला मास घेताना 2 ऑब्जेक्टचं घ्यायचंय. किती ऑब्जेक्टचं घ्यायचंय तर सिंगल ऑब्जेक्ट मध्ये अट्रॅक्शन होणार आहे का नाही. अट्रॅक्शन नेहमी हे 2 ऑब्जेक्ट मध्येच असतं. सिंगल ऑब्जेक्ट मध्ये अट्रॅक्शन होत असतं का. सपोज आता तुमचं अट्रॅक्शन आहे तुमच्या सपोज तुम्हाला स्वतःच अट्रॅक्शन होणार आहे का नाही. तुम्हाला कोणाकडे अट्रॅक्शन होणार आहे समजून घ्या. कोणाकडे होणार आहे मुलींकडे.
म्हणजे जसं तुमचं अट्रॅक्शन मुलींकडे होतं, म्हणजे अट्रॅक्शन करण्यासाठी किती ऑब्जेक्टची गरज लागते? 2 ऑब्जेक्टची. अट्रॅक्शन होण्यासाठी किती ऑब्जेक्टची गरज लागते? 2 ऑब्जेक्टची. तसंच अट्रॅक्शन हे ऑलवेज 2च ऑब्जेक्ट मध्ये होत असतं. त्याच्यामुळे मी M1 आणि M2 घेतलं. फक्त M घ्यायचं का? नाही. अलग लक्षात. दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द masses ऑफ द 2 ऑब्जेक्ट अँड इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. हे काय आहे? इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे कशाची? स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. सपोज मी याला फर्स्ट इक्वेशन म्हणलं, याला काय म्हणलं? फर्स्ट. आणि याला काय म्हणलं मी? सेकंड इक्वेशन. याला काय म्हणलं मी? फर्स्ट इक्वेशन. याला काय म्हणलं मी? सेकंड इक्वेशन. ओके. आता कंबाइनिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. आता मी काय केलं? इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड काय केलं? कंबाईन. म्हणजेच मला काय भेटलं बरं सांगा? काय भेटलं? F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द M1 M2 अपॉन R स्क्वेअर. मला काय भेटलं? F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द M1 M2 अपॉन R स्क्वेअर. आता मी तुम्हाला सांगितलं जेव्हा डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन आहे त्या जागेवर जर मला इक्वल टू साइन घ्यायचं असलं तर मला काय करावं लागतं सांगा बरं? काय हे डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन आहे, याच्या जागेवर मला कसं साइन घ्यायचंय? इक्वल टू. कोणतं घ्यायचंय? इक्वल टू. तर काय येत असतो? कॉन्स्टंट येत असतो. काय येत असतो? कॉन्स्टंट. तो कॉन्स्टंट काय घ्यायचा मला इथं सांगा? काय केलं मी? डायरेक्टली प्रोपोर्शनलच्या साइनच्या जागेवर इक्वल टू घेतलं. कॉन्स्टंट काय घेतलं मी? कॅपिटल जी. कॉन्स्टंट काय घेतला? कॅपिटल जी. M1 M2 अपॉन काय? R स्क्वेअर. म्हणजेच न्यूटन्स लॉ ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन. त्याचा फोर्सचा मला फॉर्म्युला काय भेटला? फोर्सचा फॉर्म्युला काय भेटला? G M1 M2 अपॉन R स्क्वेअर. मला तो फोर्सचा फॉर्म्युला काय भेटला? G M1 M2 अपॉन R स्क्वेअर. आता कॅपिटल जी काय ते पाहतो आपण. ओके. इथपर्यंत लक्षात आलं का? हा फॉर्म्युला विसरायचं नाही आणि स्टेटमेंट पण विसरायचं नाही. हे पण तुम्हाला खूप पेपरच्या दृष्टीने काय IMP हे पण काय खूप व्हेरी IMP पेपरच्या दृष्टीने. किती स्टार टाकायचे तेवढे टाक. हे काय खूप महत्वाचं आहे. ओके. म्हणजे तो फोरचा फॉर्म्युला काय भेटला मला? F इज इक्वल टू G M1 M2 अपॉन R स्क्वेअर. आता आपण G काय ते पाहू. ओके. आता काय G काय ते पाहू सांगा. सांगा. वेअर कॅपिटल G इज द काय? कॅपिटल G इज द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. मी काय म्हणलं? जेव्हा डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन जातं तेव्हा काय येत असतो? इक्वल टू आल्यानंतर तेव्हा काय येत असतो? एक कॉन्स्टंट. त्या कॉन्स्टंटला काय म्हणलं? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. जीला काय म्हणतात? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. तो स्मॉल जी तो वेगळा नाही, कॅपिटल जी वेगळा आहे. दोन्हीत कन्फ्युज होऊ नका. कॅपिटल जी काय आहे? इट इज द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. कॅपिटल जी काय आहे? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. पहा आता त्याची जी व्हॅल्यू आहे तर मला जी काढायचं. सपोज काय काढायचं आहे? जी. मग जीचं फॉर्म्युला काय आहे मला? FR स्क्वेअर अपॉन M1 M2. काय येईल? FR स्क्वेअर अपॉन M1 M2. आणि हा जो जी आहे पहा, हा जी आहे या जीची व्हॅल्यू काय असते? या जीची व्हॅल्यू आहे पहा 6.673 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. जीची व्हॅल्यू काय आलं लक्षात? काय 6.673 इंटू 10⁻11 हे काय त्याचं युनिट आहे? न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. मी जर याची पूर्ण व्हॅल्यू पुट केली, फोर्स जर पुट केला, R जर पुट केला, M1 M2 जर पुट केला तर मला त्याची पूर्ण व्हॅल्यू किती येते? 6.673 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. अलग लक्षात. कॅपिटल जी काय? कॅपिटल जी काय लक्षात आलं का? समजलं की इथपर्यंत काय अडचण आहे कोणाला? इथपर्यंत कोणाला काय अडचण असेल तर सांग. चला इथपर्यंत काय अडचण असेल तर कमेंट करा. चला इथपर्यंत काय अडचण असेल तर कमेंट करा. चला फास्ट. ओके. जर इथपर्यंत आता पहा मी तुम्हाला आतापर्यंत महत्वाचं काय सांगितलं ते सांगतो. फक्त केपलरचे लॉ आणि युनिव्हर्सल न्यूटन्स युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट हे आतापर्यंत महत्वाचं. आता नेक्स्ट पॉईंट काय आपला पहा? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल
फोर्स. आता नेक्स्ट पॉईंट काय आपला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड मॅग्नेट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. आता त्याच्या अगोदर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय मला सांगा. सर्क्युलर मोशन काय हे तुम्हाला समजलेले, सर्क्युलर मोशन काय असते तुम्हाला समजलेले, पण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय. सपोज हे काय सर्क्युलर मोशन, हे काय एक सर्कल आहे. ओके, आता मला सांगा सपोज इथे एक व्यक्ती, पेंटिंग वर नका जाऊ, इथं काय एक व्यक्ती त्याने काय केलंय, सपोज एक ग्राउंडचा ट्रॅक आहे. हा का कशाचा ट्रॅक आहे, ग्राउंडचा. 400 मीटरचा ट्रॅक आहे. कितीचा आहे, 400 मीटरचा ट्रॅक आहे. आता हा जो मुलगा आहे त्या मुलाने पळायला चालू केलंय, पहा त्या मुलाने काय केलंय, पळायला चालू केलंय. मग तो एक ट्रॅक हा एक कंप्लीट सर्कल पूर्ण करून इथे येतो, पहा किती वेळात, 1 मिनिट सपोज 10 सेकंदात. किती वेळात येतो, 1 मिनिट 10 सेकंदात. परत दुसरं पंचक्कर मारून तो 1 मिनिट 10 सेकंदात येतो. ओके, परत तिसरं पंचक्कर तो 1 मिनिट 10 सेकंदातच येतो. म्हणजेच तो प्रत्येक वेळेस सारख्याच टायमात येतो. प्रत्येक वेळेस कसं येतो, सारख्याच टायमात. तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, ठीक आहे, पण ते प्रत्येक वेळेस सर्क्युलर मोशन परफॉर्म करताना सारख्या वेळेत येतोय. काय येतोय, तो सारख्या वेळेत येतोय. त्यालाच म्हणतात युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजेच काय, द मोशन अलॉंग अ सर्क्युलर पाथ. ओके, सर्क्युलर मोशन मध्ये आपण काय पाहिलं, द मोशन अलॉंग अ सर्क्युलर पाथ. पण त्यानंतर काय, इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. काय, इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. यालाच काय म्हणतात, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. यालाच काय म्हणतात, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. अलग लक्षात, द मोशन अलॉंग अ सर्क्युलर पाथ इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. यालाच काय म्हणतात, काय म्हणतात, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. काय म्हणतात, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता मला सांगा स्पीडचा फॉर्म्युला काय आहे. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाइम टेकन. आता सपोज मी स्पीड कशाने दाखवला, व्ही ने. स्पीड कशाने दाखवला, व्ही ने. काय सांगा, व्ही इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल. काय घ्यायचं मग, मी स्पीड काय घेतला, व्ही. आता डिस्टन्स ट्रॅव्हल, आता डिस्टन्स कसं ट्रॅव्हल होते, सर्क्युलर मध्ये. आता हे लिनियर मोशन मध्ये डिस्टन्स ट्रॅव्हल होते का, नाही. हे डिस्टन्स ट्रॅव्हल कसं होते, सर्क्युलर मोशन मध्ये. मग मला सांगा, मग सर्क्युलर मोशन जर एखादं डिस्टन्स ट्रॅव्हल होत असेल तर त्याचं डिस्टन्स किती असतं, सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. त्या सर्कलचा काय असतो, सर्कम्फरन्स. ते त्याचं काय असतं, डिस्टन्स. म्हणजेच मला इथे डिस्टन्स ट्रॅव्हल घेताना ते किती घ्यावं लागेल, 2πr. किती घ्यावं लागेल, 2πr. आणि टाइम टेकन म्हणजेच काय, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. तो काय घेणार मी, कॅपिटल टी घेणार. इथपर्यंत लक्षात आलं का. हा, आता पहा मला सेंट्रिपिटल फोर्स मध्ये एक फोर्सचा फॉर्म्युला भेटला होता, पहा कोणता, F इज इक्वल टू mv² अपॉन r. म्हणजे सांगा F इज इक्वल टू m, v ची व्हॅल्यू पुट करा फक्त, त्यात काय होईल, 2πr अपॉन टी. याचा काय केला मी, स्क्वेअर, mv² अपॉन r, mv² अपॉन r. इथपर्यंत आलं का लक्षात, इथपर्यंत लक्षात आलं का. हा, फक्त आता काय करा, कॅल्क्युलेशन करा. F इज इक्वल टू, सपोज मी 2 चा काय केला, स्क्वेअर इथे घेतला, 2 4 च्या अगोदर 2 चा काय केला, स्क्वेअर किती आला, 4. त्यानंतर काय m, त्यानंतर पायचा काय केला, स्क्वेअर, पायचा काय केला, स्क्वेअर. त्यानंतर r चा पण काय केला, स्क्वेअर. आणि टी चा पण काय झाला, स्क्वेअर. म्हणजे खाली काय राहिलं, r इंटू टी चा काय झाला, स्क्वेअर. r इंटू टी चा काय झाला, स्क्वेअर. आता हे r काय केलं मी, कॅन्सल. r काय केलं मी, कॅन्सल. सपोज r नका कॅन्सल करू, सपोज हा ते तसंच ठेवलं. त्यानंतर किंवा करू शकतात, काय अडचण नाही, करा. काय राहिलं आता सांगा, 4m पाय स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर. वर इथं काय आर, इथं काय आर. ओके, तर इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का. हा, आता यानंतर मी काय केलं पहा, मल्टिप्लाइंग. स्लाइड घेतो नवीन. मल्टिप्लाइंग कशाने मल्टिप्लाय केलं मी सांगा, मल्टिप्लाइंग बाय आर स्क्वेअर इन न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर. म्हणजे न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोन्हीला मी कशाने मल्टिप्लाय केलं, आर स्क्वेअर. म्हणजेच मला इक्वेशन काय भेटेल सांगा, F इज इक्वल टू 4m, F इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर. आता आर स्क्वेअर, आर इंटू आर स्क्वेअर काय झाला, आर. हे पहा हे आर आहे, मी काय केली, मल्टिप्लाय केलं कशाने, आर स्क्वेअर. डिनोमिनेटर पण आणि न्यूमरेटर पण आणि डिनोमिनेटरला पण. म्हणजेच काय तयार झालं माझं इथं, आर क्यूब. काय तयार झालं, आर क्यूब. आता खाली काय पहा, खाली काय टी स्क्वेअर इंटू आर स्क्वेअर.
खाली काय आहे टी स्क्वेअर इंटू आर स्क्वेअर. ओके, इथपर्यंत लक्षात आलं का? हा, आता मला सांगा अकॉर्डिंग टू केपलर्स लॉ, अकॉर्डिंग टू केपलर्स लॉ काय सांगतो केपलर्स लॉ? केपलर्स थर्ड लॉ, अकॉर्डिंग टू केपलर्स थर्ड लॉ काय सांगतो केपलर? सांगा अकॉर्डिंग टू केपलर्स थर्ड लॉ काय सांगतो? टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब काय सांगतो? टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू काय? के इज इक्वल टू काय? के. काय टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू काय? के. पण मला इथं काय घ्यायचं आहे? आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. म्हणजेच मी काय घेणार इथं 1 अपॉन के. मी इथं काय घेणार 1 अपॉन के. म्हणजेच मला हा जर आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर भेटला ना त्याच्या जागा मी काय घेणार इथं 1 अपॉन के. तिथं काय घेणार मी 1 अपॉन के. म्हणजेच मला एफचा फॉर्म्युला काय भेटला सांगा? एफचा फॉर्म्युला काय भेटला? 4m पाय स्क्वेअर. ओके, इकडं आर स्क्वेअर. आता हा जो आर क्यूब आहे आणि टी स्क्वेअर आहे याच्या जागा मी काय घेतलं इथं 1 अपॉन के. इथं काय घेतलं मी 1 अपॉन के. इथपर्यंत आलं लक्षात? हा, आता त्यानंतर मला सांगा हा जे टर्म आहेत पा 4m पाय स्क्वेअर अपॉन के. कोणत्या? 4m पाय स्क्वेअर अपॉन के. हे पूर्ण टर्म कशा येतात? कॉन्स्टंट येतात. पूर्ण टर्म कशा येतात? कॉन्स्टंट. आता मी काय सांगितलं जेव्हा डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन जातं आणि मी काय घेणार इक्वल टू घेणार तेव्हा कॉन्स्टंट टर्म येते. ओके ना, तेव्हा कॉन्स्टंट टर्म काय होते? येते. पण आता मला इथं कॉन्स्टंट टर्म घालवायची आणि इक्वल टू साइन पण काय करायचंय? घालवायची. म्हणजेच कोणतं साइन येणार? डायरेक्टली किंवा इनव्हर्सली. म्हणजेच मला इथं काय लिहिता येईल सांगा? सांगा एफ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द आर स्क्वेअर. काय लिहिता येईल मला? एफ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द आर स्क्वेअर. का? कारण की 4m पाय स्क्वेअर अपॉन के इज इक्वल टू काय? हे काय? कॉन्स्टंट. त्याच्यामुळे मी काय लिहिलं? एफ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द आर क्यूब. यालाच काय म्हणतात बरं? सगळ्यालाच काय म्हणतात? दिस इज द इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. 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 जर तुम्हाला पेपरला विचारलं पहा तर इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचं एक्सप्रेशन लिहा तर तुम्हाला ते एक्सप्रेशन लिहिता आलं पाहिजे पहा इथपासून. ओके, पुस्तकात दिले पाहून घ्या. समजलं असेल तर काय अडचण नाही. ओके, समजलं का? म्हणजेच इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपण काय केला? प्रूव्ह केला. इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपण काय केला? प्रूव्ह केला. ओके, इथपर्यंत समजलं का? इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? चला, इथपर्यंत समजलं असेल, व्हिडिओ आवडला असेल, शिकवलेलं समजत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला पहा. पूर्णपणे तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल देण्याचा प्रयत्न आहे पहा. एक प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यामध्ये 1% पण स्वार्थ नाहीये. पूर्णपणे फ्रीमध्ये मटेरियल देण्याचा प्रयत्न चालू आहे पहा. फक्त तुमच्याकडून एकच मागणं आहे का पैसे पण मागत नाही. फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांना काय करा? व्हिडिओ शेअर करा. ओके, पहा या ज्या गोष्टी या गोष्टी फ्रीमध्ये कोणी युट्यूबला शिकवत नाहीत. या गोष्टीसाठी पैसे भरतात पहा. स्वतःचे क्लासेसवाल्याचे ॲप असतात त्या ॲपमध्ये तो व्हिडिओ टाकतात, युट्यूबला सोडत नाहीत. पण हे पूर्णपणे फ्रीमध्ये मटेरियल देण्याचा प्रयत्न चालू आहे पहा. तर त्यानंतर पहा अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. नेक्स्ट पॉईंट काय आपला? अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध कसा लागला पाहिलं. ओके, आता ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध लागताना मी तुम्हाला काय सांगितलं? अर्थ ही प्रत्येक वस्तू स्वतःकडे व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन अट्रॅक्ट करत असते. कशी अट्रॅक्ट करत असते? व्हर्टिकली. हॉरिझॉन्टली ते असतं का नाही? कसं? व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. ओके, म्हणजे व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन अर्थ काय करत असते? प्रत्येक वस्तू स्वतःकडे काय करत असते? अट्रॅक्ट करत असते. म्हणजे पहा, द सेंटर ऑफ द मास ऑफ द अर्थ situated at its center. So the gravitational force on any object due to earth is always directed towards the center of the earth. Suppose ही अर्थ आहे पहा, म्हणजे सेंटर कडे प्रत्येक वस्तू काय होणार? अट्रॅक्ट. अर्थच्या प्रत्येक वस्तू कशाकडे अट्रॅक्ट होणार? सेंटर ऑफ द अर्थ. प्रत्येक वस्तू अर्थच्या कुठे अट्रॅक्ट होणार? सेंटर ऑफ अर्थला. कुठे अट्रॅक्ट होणार? सेंटर ऑफ अर्थ. बिकॉज ऑफ दिस फोर्स, त्या फोर्समुळे काय होणार? अन ऑब्जेक्ट फॉल्स व्हर्टिकली डाऊनवर्ड ऑन द अर्थ. त्या फोर्समुळे प्रत्येक वस्तू ही व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनच काय होणार? अर्थकडे अट्रॅक्ट होणार. त्याच्यामुळे प्रत्येक वस्तू ही अर्थकडे व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनच काय होणार? अट्रॅक्ट होणार. ओके, समजलं का? अर्थ ग्रॅव्हिटेशनल
फोर्स काय समजलं का? हा, प्रत्येक वस्तू अर्थकडे सेंटर ऑफ द अर्थला काय होत असते? अट्रॅक्ट. त्याच्यामुळे व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन ती अर्थला काय करत असते? अट्रॅक्ट करत असते. ओके, तर नेक्स्ट पॉईंट आहे बा आपला अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. नेक्स्ट पॉईंट काय आपला? अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. हा कॅपिटल जी नाही, हा काय स्मॉल जी. आता पहा, आपण ऍक्सेलरेशन ही कन्सेप्ट पाहिली असेल कशात? लिनियर मोशन मध्ये. काय ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला? व्हेलोसिटी अपॉन टाइम. ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय? व्हेलोसिटी अपॉन टाइम. पण आपल्याला कशात आता अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन पाहिजे. इथे काय पाहिजे? ऍक्सेलरेशन अर्थ ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा जो स्मॉल जी. आतापर्यंत आपण कोणता जी पाहिला? कॅपिटल जी. कॅपिटल जीची व्हॅल्यू काय होती? 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. तशीच ही काय? स्मॉल जीची व्हॅल्यू. ही काय? स्मॉल जीची व्हॅल्यू. मग स्मॉल जी काय? स्मॉल जी इज द ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. जसं कॅपिटल जीला मी युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणलं ना, तसं स्मॉल जी काय? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता स्मॉल जी जर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जर असला तर स्मॉल जीची व्हॅल्यू काय? ती 9.8. आता ऍक्सेलरेशनचं जी युनिट आहे तेच ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं असणार ना. काय आहे? मीटर पर सेकंद स्क्वेअर. आता व्हॅल्यू रिसर्च करून फाइंड केलेली किंवा नंतर आपल्याला ती फाइंड पण करायची व्हॅल्यू कशी आली. फक्त आता तुम्ही काय लक्षात ठेवा, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी स्मॉल जी त्याची व्हॅल्यू काय असते? 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर असते. पहा किती असते त्याची व्हॅल्यू? 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर. आता स्मॉल जीची व्हॅल्यू कशी आली पाहतो आपण. आता हे स्मॉल जी, हे स्मॉल जी इथं 9.77 आली. आता व्हेरिएशन ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, हे स्मॉल जी, कॅपिटल जी नाही, इथं कन्फ्युज होणार. स्मॉल जी. आता आपल्याला वेगवेगळ्या सरफेसवर जीची व्हॅल्यू कशी कशी बदलते ते पाहिजे. त्या अगोदर जीची व्हॅल्यू कशी काढतात पहा. काय झालं? एफ इज इक्वल टू जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर. आता मला सांगा फोर्सचा फॉर्म्युला काय आहे? फोर्सचा फॉर्म्युला काय आहे? अरे फोर्सचा फॉर्म्युला काय? फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. फोर्सचा फॉर्म्युला काय? फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. आता मी सॉरी, हा, एक आहे ऍक्सेलरेशन आहे, एक आहे ऍक्सेलरेशन. आता मी ऍक्सेलरेशन, पण मला इथं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन घ्यायचंय. मला इथं कोणतं ऍक्सेलरेशन घ्यायचंय? ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. म्हणजेच मी याच्या जागा काय घेणार? स्मॉल जी. याच्या जागा काय घेणार? स्मॉल जी. तर करा इथं व्हॅल्यू पुट करा. पहा एफच्या जागा काय पुट केलं मी? एम जी. काय पुट केलं? एम जी इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर. ओके, आता इथे एम एम काय झाला? कॅन्सल. एम एम काय झाला? कॅन्सल. म्हणजेच स्मॉल जी इज इक्वल टू काय? कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. ओके, आता जर मी आता व्हॅल्यू पुट करा फक्त. काय? स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल जी ची व्हॅल्यू काय? 6.673 इंटू 10⁻⁻11 इंटू, आता मास ऑफ द अर्थ किती असतं? 6 इंटू 10⁻24. ओके, हे काय व्हॅल्यू पुट केलेले. त्यानंतर रेडियस ऑफ अर्थ किती असतं? 6.4 इंटू 10⁻12. किती असतं? 6.4 इंटू 10⁻12 असतं बघा. 6.4 इंटू 10⁻6 सर, ते 6.4 इंटू 10⁻, काय असतं? 6 असतं. 10⁻6. पण मला याचा काय करायचा आहे? स्क्वेअर. कारण की आर काय? स्क्वेअर. आर काय? स्क्वेअर. आता मी जर याचे पूर्ण कॅल्क्युलेशन केलं तर माझं आन्सर किती येतं? 9.77 मीटर पर सेकंद स्क्वेअर. म्हणजेच मला स्मॉल जीची व्हॅल्यू किती भेटली? 9. मी मागा किती घेतली? 9.8. म्हणजे त्याच्याच अप्रॉक्सिमेट भेटते पहा. म्हणजेच मला स्मॉल जीची व्हॅल्यू किती भेटली? 9.77 मीटर पर सेकंद स्क्वेअर. ही काय भेटली मला? स्मॉल जीची व्हॅल्यू भेटली. किती भेटली? 9.77 मीटर पर सेकंद स्क्वेअर. पहा, धीज ऍक्सेलरेशन डिपेंड्स ओनली ऑन द मास अँड रेडियस ऑफ द अर्थ. हे जे ऍक्सेलरेशन आहे, हे ऍक्सेलरेशन हे मासवर आणि कशावर डिपेंड असतं? मास अँड रेडियस ऑफ द अर्थ. हे डिपेंड कसं असतं? मास अँड रेडियस ऑफ द अर्थ. तुम्हाला जर मास ऑफ द अर्थ आहे, हे काय आहे आपलं? मास ऑफ द अर्थ आहे, हे किती माहित पाहिजे? 6 इंटू 10⁻24. हे काय? मास ऑफ द अर्थ. हे काय? मास ऑफ द अर्थ आहे. आणि हे काय? हे काय सांगा? हे काय? रेडियस ऑफ द अर्थ.
ठीक आहे, रेडियस ऑफ द अर्थ. ठीक आहे, रेडियस ऑफ द अर्थ. ओके, आलं लक्षात. स्मॉल जी ची व्हॅल्यू 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर कशी आली. ते जे ऍक्सलरेशन मध्ये जे ऍक्सलरेशन डिपेंड्स ओनली ऑन द मास अँड रेडियस ऑफ द मास एम अँड रेडियस आर ऑफ द अर्थ. ओके, तर इथपर्यंत लक्षात आलं असेल. तर आपल्याला आता जी स्मॉल जी ची व्हॅल्यू आपण काढली ना 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर, ही मला सरफेसवर किती आहे, त्या सरफेसवर कुठं जास्त असते कुठं कमी असते. त्यानंतर मी चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ, चेंज विथ द हाईट आणि त्यानंतर चेंज विथ द डेप्थ, असे 3 महत्वाचे पॉईंट पाहिजेत. पहा तर काय फर्स्ट पॉईंट काय, व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. स्मॉल जी आहे, काय स्मॉल जी. आता काय सगळ्यात अगोदर चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. आता अर्थ वरती कशी बदलते पहा, ते पाहायचे. पहा शेप ऑफ द अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्पेरिकल. आता केपलरच्या लॉ मध्ये पाहिलं, अर्थचा जो शेप आहे तो स्पेरिकल असतो का, नसतो. तो कसा असतो, तो इलिप्टिकल. कसा असतो, इलिप्टिकल. आणि तो शेप इलिप्टिकल असल्यामुळं त्याला 2 ऍक्सिस असतात. एक असतो मेजर ऍक्सिस आणि एक कसा असतो मायनर ऍक्सिस. तो मेजर ऍक्सिस असतो त्याला इक्वेटर, त्याला पोल असं म्हणतात. पहा इट्स अन इलिप्स शेप. त्याचा शेप कसा आहे, इलिप्स. ड्यू टू इट्स रोटेशन, त्या अर्थच्या रोटेशन मुळे द अर्थ बल्जेस ऍट द इक्वेटर. त्या अर्थच्या रोटेशन मुळे अर्थ ही इक्वेटरला काय झालेली, बल्ज झालेली. इक्वेटरला बल्ज म्हणजे इक्वेटरला थोडी फुगीर झालेली. इक्वेटरला काय झालेली आहे, फुगीर. ड्यू टू धिस रोटेशन द अर्थ बल्जेस ऍट द इक्वेटर अँड इज फ्लॅटर ऍट द पोल्स. पोल्सला काय झालेली, थोडी फ्लॅट झालेली. पोल्सला काय झालेली आहे, फ्लॅट. मग द व्हॅल्यू ऑफ जी द हायेस्ट किती आहे, 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर ऍट द पोल्स. म्हणजे त्याच्या रोटेशन मुळे जी पोल्सला काय आहे, अर्थ फ्लॅट आहे. कशी आहे, फ्लॅट. त्याच्यामुळे त्याची व्हॅल्यू ही पोल्सला कशी असते, हायेस्ट. कशी असते, हायेस्ट. अँड द डिक्रीजेस स्लोली विथ द डिक्रीजिंग लॅटिट्यूड इट इज लोएस्ट किती, 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर ऍट द इक्वेटर. म्हणजेच या जर पूर्ण एक्सप्लेनेशन मला द्यायचं म्हणलं तर ची व्हॅल्यू जी पोल्सवर असते ती कशी असते, हायेस्ट. पोल्सवर कशी असते, हायेस्ट. हायेस्ट किती असते, 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, त्यानंतर जी इक्वेटरवर आहे ती इक्वेटरवर किती असते, इक्वेटरवर कशी असते, लो. इक्वेटरवर कशी असते, लो. ती किती असते, 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजेच हे 2 एक्सप्लेनेशन आहे पहा. ओके, अलग लक्षात. म्हणजे जी स्मॉल जी आहे ती स्मॉल जी ची व्हॅल्यू अलॉंग द सरफेस ऑफ अर्थला कशी आहे, अलग लक्षात. कशी आहे, पोल्सला कशी हायेस्ट किती, 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि इक्वेटरला कशी लो आहे, इक्वेटरला कशी लो आहे, ती किती आहे, 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. अलग लक्षात. हायेस्ट कशी, लो कशी, हा काय अडचण आहे कितपर्यंत. म्हणजे पोल्सलाच का हायेस्ट असते, इक्वेटरलाच का लो असते, ते लक्षात आलं का. कशामुळे, ड्यू टू दिस रोटेशन द अर्थ बल्जेस ऍट द इक्वेटर अँड फ्लॅटर ऍट द पोल्स. त्याचं जर गिव्ह रिझन आहे ते इथं दिलेलं आहे. ओके, ते काय करा, हे रिझन आहे पहा. पोल्सलाच का हायेस्ट असते आणि इक्वेटरलाच का कमी असते, हे काय त्याचं रिझन. त्याची व्हॅल्यू पण लक्षात ठेवा किती, 9.832 आणि 9.78. त्यानंतर पहा चेंज विथ द हाईट. आता जसं चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ पाहिलं ना, तसंच स्मॉल जी ची जी व्हॅल्यू आहे ती हाईट वर जाता जाता कशी होते, कमी होते का जास्त होतं. तर तुम्हाला एक दिलंय पहा, काय एच इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्मॉल जी. आता इथं इनव्हर्सली प्रपोर्शनल स्मॉल जी. मी जर हाईट वाढवत गेलो तर ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची किंमत कशी होणार आहे, कमी कमी होत चालणार आहे. कशी होत चालणार आहे, कमी. आता या चार्टवरून आपल्याला लक्षात येईल पहा, जर सरफेस ऑफ द अर्थला हाईट किती असणार, 0 किलोमीटर. मग तिथंच मला स्मॉल जी ची व्हॅल्यू किती भेटणार, 9.8. किती भेटणार, 9. आता मी हळूहळू काय वाढवत चालणार आहे, हाईट. काय वाढवत चालणार आहे, हाईट. आता मी काय म्हणलं, तुम्ही जसं जसं हाईट वाढवत चालणार तसं तसं स्मॉल जी ची व्हॅल्यू काय होत चालणार, लो. स्मॉल जी ची व्हॅल्यू काय होत चालणार, लो. किंवा स्मॉल जी ची व्हॅल्यू काय होत चालणार, कमी. आता मी जर माउंट एव्हरेस्टवर गेलो, माउंट एव्हरेस्टची उंची किती आहे, 8,848 मीटर. किती आहे, त्याला 8.8 किलोमीटर असं लिहितात पहा. कसलं 8.8 किलोमीटर किंवा 8,848 मीटर असं पण लिहितात. ओके, किती किलोमीटर करता. तर मला तिथं पण स्मॉल जी ची व्हॅल्यू किती भेटणार, 9.8. किती भेटणार, 9.8. मी अजून हाईटवर गेलो, मॅक्झिमम हाईट रीच बाय मॅन मेड बलून. मी अजून हाईटवर म्हणजे 36.6 किलोमीटर वर गेलो. किती गेलो, हाईट ही किलोमीटर मध्ये दिली, 36.6 किलोमीटर वर गेलो. तिथं मला स्मॉल जी ची व्हॅल्यू काय दिली, आता कमी झाली. कशी झाली, कमी. 9.8 पेक्षा कमी झाली ना, 9.77 झाली. म्हणजे कशी झाली, 9.8 पेक्षा कमी. त्यानंतर हाईट ऑफ अ टिपिकल वेदर सॅटेलाइट ती किती, 400 किलोमीटर. किती आहे, 400 किलोमीटर. तिथं काय झाली, जीची व्हॅल्यू आता 8.7 झाली. किती झाली, 8.7. म्हणजे 9 पेक्षा काय झाली, कमी झाली. त्यानंतर मी हाईट ऑफ द
कम्युनिकेशन सॅटेलाइट, म्हणजे कम्युनिकेशन सॅटेलाइटची हाईट सपोज किती 35,700 किलोमीटर आहे. मग तिथं मला जीची व्हॅल्यू डायरेक्ट किती झाली 0.225, म्हणजे पूर्ण काय झाली 0. म्हणजे जसं मी हाईटवर जाईल तसं माझी स्मॉल जीची व्हॅल्यू काय होत चालणार, कमी कमी होत चालणार. आणि एक असं ठिकाण येईल त्यावर पूर्ण ग्रॅव्हिटेशनल म्हणजे अर्थ ग्रॅव्हिटेशन पूर्ण संपणार. म्हणजे आपण पाहतो ना असं सॅटेलाइटमध्ये म्हणजे अंतराळात व्यक्ती गेलेत पहा, आणि त्या व्यक्तीत काय तिथं पूर्ण ग्रॅव्हिटेशन नसल्यामुळे त्यांना तिथं प्रत्येक गोष्ट करण्यासाठी खूप संकटाला सामोरं जावं लागतं. किंवा ब्रशला घेताना ते काय होतं हवेत प्रत्येक गोष्टी काय होत असतात तरंगत असतात. कशामुळं, कारण की तिथं जीची व्हॅल्यू काय असते, जीची व्हॅल्यू काय असते 0. का असते लक्षात आलं का, कारण की जसं आपण हाईटवर जातो तसं जीची व्हॅल्यू काय होत चालते कमी कमी होत चालते. काय होत चालते कमी कमी. आलं लक्षात, चेंज विथ द हाईट. त्यानंतर पहा सी पॉइंट आहे काय, चेंज विथ द डेप्थ. चेंज विथ द डेप्थ म्हणजेच खोलीनुसार जीची व्हॅल्यू कमी कमी होत चालते का वाढत चालते ते सांगायचं. ओके, आता जो जी आहे पहा, मी काय म्हणलं डेप्थ, हे पण कसं आहे एकमेकाशी इनव्हर्सली प्रोपोर्शनल. कसं आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल. आता जसं मी हाईटला जात होतो तसं हाईट वाढवते ती जीची व्हॅल्यू काय होतं ते कमी होत चालते. आता मी डेप्थला जातो म्हणजे डेप्थ काय होत चालते कमी, हाईट काय झाली कमी, म्हणजे जीची व्हॅल्यू काय वाढणार वाढणार. म्हणजेच मी जसं खोलीत जाणार पहा तसं ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय वाढणार वाढणार. कारण की ते कसं आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल. कारण की मी जसं डेप्थला जाणार तसे हाईट काय होणार कमी कमी होत चालणार. हाईट काय होत चालणार कमी कमी होत चालणार. आणि हाईट कमी झाली म्हणजे जीची व्हॅल्यू काय होणार इन्क्रीज. जीची व्हॅल्यू काय होणार इन्क्रीज. कारण की हे काय झालेलं आहे, हे काय झालेलं आहे, हे काय झालेलं आहे डिक्रीज, हे काय झालेलं आहे डिक्रीज, हे काय झालेलं आहे डिक्रीज. अलग लक्षात. चेंज विथ द डेप्थ मध्ये स्मॉल जी ची व्हॅल्यू कशी होत चालते कॅपिटल जीचा काय विषय नाही. हा स्मॉल जी डेप्थ नुसार. म्हणजे आपण 3 पॉईंट पाहिले पहा. ए मध्ये पाहिले चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ, पोलवर जीची व्हॅल्यू काय असते जास्त असते आणि इक्वेटरवर काय असते कमी. त्याच्यानंतर पाहिलं चेंज विथ द हाईट, म्हणजे जसं जसं वर जातो तसं तसं जीची व्हॅल्यू काय होते कमी. आणि असा एक पॉईंट येतो तिथं जीची व्हॅल्यू पूर्ण काय होते 0 होते. मग तसंच आपण चेंज विथ द डेप्थ पाहिलं, म्हणजे डेप्थ खोलीनुसार जीची व्हॅल्यू काय होत चालते वाढत चालते. पहा काय होत चालते वाढत. इथपर्यंत जर लक्षात आलं असेल तर नेक्स्ट पॉईंट पहा मास अँड वेट. हे 3 पॉईंट पण महत्वाचे तुम्हाला, 3 आपण आता पाहिले ते. आणि मास अँड वेट यावर तुम्हाला डिफरन्स बोर्डच्या पेपरला विचारतात किंवा फर्स्ट सेमिस्टरला तर 100% यावर तुम्हाला क्वेश्चन राहील. तर इथपर्यंत तुम्हाला समजलंय का, इथपर्यंत तुम्हाला कोणाला काय अडचण असेल तर मला विचारू शकतात काय अडचण. ओके, किंवा कमेंट पण करू शकतात. तर या चॅप्टर मध्ये तुम्हाला जो मास अँड वेट आहे हा पॉईंट डिफरन्सला तुम्हाला पेपरला विचारतात. म्हणजे इथपर्यंत तुम्हाला हा चॅप्टर काय खूप महत्वाचा आहे. इथपर्यंत तुम्हाला काय अडचण आहे का सांगा. तर मास अँड वेट मध्ये पहा, फर्स्ट ऑफ ऑल काय मास. आता व्हॉट इज मीन बाय मास, नेमकं मास काय. आता एखाद्या वस्तूचं वजन तुम्ही म्हणता मास म्हणजे पण वजन आणि वेट म्हणजे काय वजन. पण दोन्हीत नेमकं मेन डिफरन्स काय पहा ते पाहायचंय. मास काय आहे, मासची डेफिनेशन काय पहा, द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. म्हणजे त्या ऑब्जेक्ट मध्ये किती अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट आहे त्यालाच काय म्हणतात मास. त्यालाच काय म्हणतात मास. म्हणजे अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सबस्टन्स इट इज कॉल्ड एज अ मास. मास जे पहा ते मास मोजतात किलोग्रॅम मध्ये. मास कशात मोजतात किलोग्रॅम मध्ये. म्हणजे मास कोणती क्वांटिटी स्केलर क्वांटिटी. मास कोणती क्वांटिटी आहे स्केलर. त्यानंतर मला एक पॉईंट लिहिता येईल पहा, मास इज सेम एव्हरीवेअर. मास इज सेम एव्हरीवेअर. मास इज सेम एव्हरीवेअर. म्हणजे तुम्ही कोणत्याही प्लॅनेटवर गेलात किंवा कुठं पण गेलात तरी मास हे कसं असतं सेम असतं. मास हे कसं असतं सेम. म्हणजेच काय मास इज सेम एव्हरीवेअर. म्हणजे जर तुम्हाला मास अँड वेटचा जर डिफरन्स विचारला तर मास मध्ये 4 पॉईंट लिहिता पाहिजे. पहिल्या पॉईंट मध्ये त्याची काय लिहायची डेफिनेशन, सेकंड पॉईंट मध्ये त्याचं काय लिहायचं युनिट, थर्ड पॉईंट मध्ये काय लिहायचं ती स्केलर क्वांटिटी का वेक्टर, चौथा पॉईंट तुम्ही हा पण लिहू शकता हायर इज द मास हायर इज द इनर्शिया, आणि लास्ट पॉईंट लिहायचा मास इज सेम एव्हरीवेअर. आता याच्या अपोजिट तुमचं काय वेट आहे पहा. काय वेट म्हणजेच वेट काय वेट ऑफ एन ऑब्जेक्ट इज डिफाईन ॲज द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट. म्हणजेच एखादा ऑब्जेक्टला अर्थ किती फोर्सनी अट्रॅक्ट करतोय पहा. एखादा ऑब्जेक्ट आहे सपोज पेन, या पेनाला अर्थ किती फोर्सनी अट्रॅक्ट करतोय ते त्याचं काय झालं वेट. ते त्याचं काय झालं वेट. म्हणजेच वेटचं असं युनिट काय आहे न्यूटन. वेट इज नथिंग बट द फोर्स. वेट इज नथिंग बट द फोर्स. म्हणजेच एस आय युनिट ऑफ वेट काय झालं न्यूटन. एस आय युनिट ऑफ वेट काय झालं माझं न्यूटन.
हा वेट आहे डब्ल्यू. डब्ल्यू इज इक्वल टू काय एम जी. एम जीलाच मी वेट इज नथिंग बट काय म्हणलं फोर्स, हे काय स्मॉल जीची व्हॅल्यू. ओके, त्यानंतर इट्स व्हॅल्यू इज नॉट सेम एव्हरीवेअर. जसं आपण पाहिलं ना मास इज सेम एव्हरीवेअर, तसंच वेट हे सेम असतं का एव्हरीवेअर नसतं. वेट ही कोणती क्वांटिटी वेक्टर, वेट ही कोणती क्वांटिटी आहे वेक्टर. इट इज डिफरंट ऑन डिफरंट प्लॅनेट, इट इज डिफरंट ऑन डिफरंट प्लॅनेट. आता जर ते म्हणतात ना मूनवर जर गेला तर वेट कसं असतं आपल्या, सपोज मास किती माझं 60, किती 60 किलोग्राम, माझं माझं मास किती आहे 60 किलोग्राम. जर मी कशावर गेलो मूनवर गेलो तर मला 60 जर मी 6 भागले 60 तर माझं किती आलं 10. म्हणजे मी जर मूनवर गेलो 10 किलोग्राम हे जे वेट आहे हे वेट माझं कुठं बसन मूनवर, कुठं भेटन मला मूनवर. म्हणजे जर माझं अर्थवर वेट किती किती असलं 60 किलोग्राम तर तेच माझं मूनवर किती असणार 10 किलोग्राम. किती असणार मूनवर माझं ते 10 किलोग्राम. कारण की वेट हे सेम एव्हरीवेअर नसतं, वेट हे सेम नसतं बा, त्याच्यामुळं अलग लक्षात. काय ओके, तर अलग लक्षात. मूनवर किती असतं 10 म्हणजेच 1/6. कसं असतं अर्थपेक्षा 1/6 कसं असतं मूनवर, कसं असतं मूनवर. तर मला सांगा एक पाहिलं आपण मास आणि सेकंड काय पाहिलं वेट, सेकंड काय पाहिलं वेट. तर दोन्हीतला डिफरन्स लक्षात आला का मला सांगा, दोन्हीतला डिफरन्स तुमच्या लक्षात आला का. हे जे 4 पॉईंट कोणते लिहायचे लक्षात आलं का 2 3. जर 2 मार्काला विचारलं तर 4 पॉईंट लिहिता आले पाहिजेत. कोणते लिहायचे सांगा, कोणते लिहायचे. तुम्ही फर्स्ट पॉईंट मध्ये दोन्हीच्या फर्स्ट पॉईंट मध्ये काय लिहायचं दोन्हीची डेफिनेशन. दोन्हीच्या फर्स्ट पॉईंट मध्ये काय लिहिणार तुम्ही दोन्हीची डेफिनेशन. फर्स्ट पॉईंट मध्ये काय येणार इथं डेफिनेशन मासची डेफिनेशन अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सबस्टन्स. वेटची काय येणार डेफिनेशन दिली पाहिजे. काय वेट ऑफ एन ऑब्जेक्ट इज डिफाइन एज द फोर्स विथ इज द अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट, यालाच काय म्हणतात वेट म्हणतात. तुम्ही सेकंड पॉईंट मध्ये त्याचं एस आय युनिट लिहू शकतात. सेकंड पॉईंट मध्ये काय लिहायचं एस आय युनिट. सेकंड पॉईंट मध्ये काय लिहायचं तिचं एस आय युनिट. ओके, तुम्ही थर्ड पॉईंट मध्ये काय लिहा ती स्केलर क्वांटिटी का कोणती क्वांटिटी वेक्टर म्हणजेच क्वांटिटी. थर्ड पॉईंट मध्ये काय लिहायचं क्वांटिटी स्केलर का वेक्टर. हा, आणि फोर्थ पॉईंट मध्ये तुम्ही काय लिहिणार इट इज सेम ऑर डिफरंट. म्हणजे मास इज सेम एव्हरीवेअर आणि वेट इज डिफरंट. म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या प्लॅनेटवर गेला वेट कसं असतं वेगवेगळं. असे तुम्हाला 2 मार्काला जर कोणी प्रश्न विचारला बोर्डला तर असे 4 पॉईंट तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. ओके, काय गरज आहे कॉपी करायची काय करायची, 4 पॉईंट लिहिली. हा, 4 पॉईंट तुम्ही पाठ समजून घेतले आणि पाठ करून गेलात तर 2 मार्क हातचे आहेत ना. काय अवघड त्यामध्ये, याच्यासाठीच गाईड उचका कॉप्या करा नवनीत करा अपेक्षित घ्या, काय गरज आहे. अभ्यास केला तर सगळं काही सोपं असतं. ओके, हा, तर मास अँड वेट हा पॉईंट समजला का. हा, ओके. तर ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरमध्ये आपण महत्वाचे पॉईंट घेतलेले आहेत 5 सगळे. म्हणजे तुमच्या पेपरच्या दृष्टीने खूप पॉईंट खूप महत्वाचे आहेत. तुम्हाला याच्या पलीकडे मला नाही वाटत कोणत्या गोष्ट पेपरला विचारते. एक फ्री पॉल हा एक पॉईंट आहे, तो काय करा घरी गेला करा किंवा अर्थ ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी हे जर 2 पॉईंट तुम्ही घरी गेला थोडेफार काय करा वाचा. हे जर 2 पॉईंट वाचवले तर तुम्हाला म्हणजे हे जो चॅप्टर या चॅप्टरमध्ये तुम्हाला काही अडचण येणार नाही. तर या ठिकाणी आपला ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर 1 शॉर्ट मध्ये आपण काय केलेला आहे एंड केलेला आहे. पहा एंड आपला काय झाला हा चॅप्टर एंड. हा चॅप्टर आपला काय झाला आता हा चॅप्टर काय झाला आपला आता एंड झाला. पहा तर काय करायचं पहा पेपरला जाण्याच्या अगोदर जर तुमची या चॅप्टरचे पूर्ण रिव्हिजन झाली असेल तर ओके, हा चॅप्टर तुम्हाला 1 शॉट मध्ये पाहताना जर तुम्हाला सगळं समजलेलं असेल तर एक डबल एक स्पीड मध्ये 30 मिनिटात तुमचं चॅप्टर पाहून होईल. पहा ओके, तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल झालेले सगळे कन्सेप्ट जर समजले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुंदर असे कमेंट करा जेणेकरून आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. तर थँक्यू, भेटूत एकदा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.